आजच्या आधुनिक युगात जिथे आपण स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतो, तिथे कौटुंबिक हिंसाचाराच्या एका वेगळ्याच आणि धक्कादायक घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय। त्यामध्ये एक पत्नी आपल्या पतीला अमानुषपणे मारहाण करताना दिसते। ही घटना केवळ एका वादाची नसून गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाचा तो एक पुरावा असल्याचं समोर आलंय। या व्हिडिओनं केवळ इंटरनेटवर खळबळ उडवून दिली नाहीये, तर पुरुषांवरील घरगुती हिंसाचाराच्या मुद्द्यावर एका नवीन चर्चेला तोंड फोडलंय। काय आहे नेमकं प्रकरण? ही महिला आपल्या पतीला का मारतेय? का त्याचा इतका छळ करतेय? या व्हिडिओ मागचं सत्य काय पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती आपल्या वैवाहिक आयुष्यात गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत कठीण प्रसंगातून जात होती। पत्नीकडून सतत होणारी मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ यामुळे तो हतबल झाला होता। वारंवार होणाऱ्या या हल्ल्याचे कोणतेही कायदेशीर पुरावे नसल्यामुळे या पतीनं अखेर एक धाडसी पाऊल उचलण्याचं ठरवलंय। त्यानं आपल्या घरामध्ये लॅपटॉपच्या कॅमेऱ्याचा वापर करून छुप्या पद्धतीनं रेकॉर्डिंग सुरू केलं। हे रेकॉर्डिंग त्यानं कोणालाही कळू न देता सतत सुरू ठेवलं होतं, जेणेकरून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचं सत्य जगासमोर मांडता येईल। व्हायरल झालेल्या क्लिप्समध्ये जे दृश्य दिसतंय ते पाहून कोणाचंही काळीज पिळवटून निघेल। व्हिडिओत ती महिला क्षुल्लक कारणावरून पतीला सपासप कानशिलात लगावते। दुसऱ्या एका क्लिपमध्ये ती रागाच्या भरात त्याचे केस ओढताना आणि त्याला जमिनीवर ढकलून मारहाण करताना स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झालीये। पती शांत राहून अत्याचार सहन करताना दिसतोय, जे कदाचित त्यानं पुरावा गोळा करण्यासाठी केलेलं संयमाचं नाटक असावं। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरील वणवा पेटलाय। गेली 2 वर्ष अत्याचार सहन केल्यानंतर हे क्लिप्स त्याच्या लॅपटॉपवर रेकॉर्ड केले आहेत। लग्न करण्यापूर्वी 2दा विचार करा या कॅप्शनसह जेव्हा हा व्हिडिओ ट्विट आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलाय, तेव्हा काही तासातच त्याला लाखो व्ह्यूज मिळालेत। नेटकऱ्यांनी यावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिल्यात। एका युजरनं आपल्या भावना व्यक्त करताना लिहिलंय की हे दृश्य पाहून लग्नाची भीती वाटू लागली। जर एखाद्या पुरुषानं महिलेवर हात उचलला असता तर आतापर्यंत संपूर्ण देश रस्त्यावर उतरला असता, मग आता सर्वजण गप्प का? तर दुसऱ्या एका युजरनं विचारलंय की अशा वेळी तथाकथित स्त्रीवादी संघटना कुठे जातात? हिंसा ही हिंसा असते, मग ती कोणाकडूनही केली जावो। काही लोकांनी या घटनेकडे अधिक गंभीर दृष्टिकोनातून पाहिलं असून भारतीय कायद्यातील तरतुदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। एका संतप्त युजरनं म्हटलंय की दुर्दैवानं आपल्या देशात घरगुती हिंसाचाराचे कायदे प्रामुख्याने महिलांच्या बाजूने आहेत। अशा परिस्थितीत पीडित पुरुषानं दाद मागायची कुठे? हा व्हिडिओ म्हणजे एका असहाय्य पुरुषाचा आक्रोश आहे। हा व्हिडिओ एका मोठ्या सामाजिक प्रश्नाकडे अंगुली निर्देश करतो, तो म्हणजे पुरुषांवरील घरगुती हिंसाचार। आपल्या समाजात आजही असं मानलं जातं की पुरुष हा शारीरिकदृष्ट्या बलवान असतो, त्यामुळे तो पीडित असू शकत नाही। याच मानसिकतेमुळे अनेक पुरुष आपल्यावर होणारा अन्याय मुकाट्यानं सहन करतात। समाजाच्या भीतीपोटी किंवा लोक काय म्हणतील या विचारानं अनेक पुरुष तक्रार करण्यासाठी पुढे येतच नाहीत। या घटनेनं हे सिद्ध केलंय की हिंसाचाराला कोणतंही जेंडर नसतं। ज्याप्रमाणे महिलांना कायद्याचं संरक्षण दिलं जातं, तशाच प्रकारे पीडित पुरुषांसाठीही काही ठोस कायदेशीर तरतुदी आणि हेल्पलाईन यंत्रणा असणं काळाची गरज बनली आहे। तज्ज्ञांच्या मते कौटुंबिक हिंसाचार हा केवळ शारीरिक जखमांपुरता मर्यादित नसून त्याचे मानसिक परिणाम अधिक खोल असतात। 2 वर्ष सतत अशा वातावरणात राहिल्यामुळे संबंधित पतीला किती मोठ्या प्रमाणात तणावाचा सामना करावा लागला असेल याची कल्पनाही करवत नाही। या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार दाखल झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली नाहीये। तसंच यामध्ये सामील असलेल्या पती पत्नीची ओळख, त्यांचं राहण्याचं ठिकाण अद्याप पडताळलं गेलं नाहीये। कायदेशीर तज्ज्ञांच्या मते जरी पतीनं हे रेकॉर्डिंग गुप्तपणे केलं असलं तरी स्वतःच्या बचावासाठी आणि छळ सिद्ध करण्यासाठी न्यायालयात हे पुरावे म्हणून सादर केले जाऊ शकतात। मात्र भारतीय दंड संहितेमध्ये आणि आताच्या नवीन न्याय संहितेमध्ये पुरुषांसाठी घरगुती हिंसाचाराचे विशेष कलम नसल्यानं हा खटला क्रूरता किंवा मारहाणीच्या सामान्य कलमांपर्यंत चालवला जाऊ शकतो। हा व्हायरल व्हिडिओ केवळ एका जोडप्याच्या वादाची कहाणी नसून लग्नासारख्या पवित्र नात्यात जेव्हा हिंसेचा प्रवेश होतो तेव्हा ते नातं केवळ ओझं बनून राहतं। या घटनेमुळे निर्माण झालेली चर्चा केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित न राहता त्यातून काही सकारात्मक बदल घडणं अपेक्षित आहे। समाजानं हे समजून घेणं आवश्यक आहे की पुरुषही रडू शकतात, तेही पीडित असू शकतात आणि त्यांनाही न्यायाचा पूर्ण अधिकार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी पीडित पतीला पाठिंबा दिला असला तरी काहींनी सूड घेण्याचा चुकीचा सल्लाही दिलाय। मात्र हिंसाचाराचं उत्तर हिंसाचार हे कधीच असू शकत नाही। कायद्याच्या चौकटीत राहून आणि संयम राखून या प्रकरणाकडे पाहणं आवश्यक आहे।
शेवटी ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते की नात्यात एकमेकांबद्दल आदर असणं महत्त्वाचं आहे. जर कोणावरही अन्याय होत असेल, मग ती स्त्री असो वा पुरुष, त्यानं वेळेत आवाज उठवला पाहिजे, जेणेकरून परिस्थिती इतकी टोकाला जाणार नाही. या प्रकरणातील सत्य काय आहे हे लवकरच तपासातून समोर येईल, पण तोपर्यंत ह्या व्हिडिओनं समाजाच्या डोळ्यात अंजन घातलंय हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.